हेलो नमस्कार मंडळी. क्विक पॉडकास्ट अपडेट. ॲक्च्युली ना आज असे क्विक पॉडकास्ट असे ड्रॉप होऊ शकतात, मल्टिपल पॉडकास्ट ड्रॉप होऊ शकतात. सो आज मी तुम्हाला पिडणार आहे की तुम्हाला मजा येणार आहे, सो ते आता तुमच्यावर आहे. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पॉडकास्ट ऐकू शकता, कारण ॲक्च्युली परिस्थितीच अशी आहे की काही लोकांमुळे ना काही लोकांचे कांड इतके वाढले आहेत किंवा जे घडून गेलेले जे काही कांड आहेत ते आता सरफेसवर येत आहेत. त्यामुळे काय होतं आहे की तेच लोक रिपीटेडली परत येत आहेत, आपले इतकं घाण करतायत की जे दुसरे आहेत पेंडिंगमध्ये तर त्यांचं ते राहूनच जात आहे आणि ते पेंडिंगच राहत आहेत. आणि हे काही जे दोघे तिघे जण आहेत तेच वारंवार, त्यातली एक तर आहे जी महाघाण उद्योगधंदेवाली बाई, ती तर म्हणजे इतकी घाण करायला तुलली आहे ना की काय विचारूच नका, काय नव्हेच ते. तर पत्रास कारण की तसं पॉडकास्टला कारण की हा स्क्रीनशॉट तुम्ही बघून घ्या, मग आपण पुढचं बोलूया. सो हा स्क्रीनशॉट त्याच पोस्टचा एक भाग आहे, जी पोस्ट वारंवार एडिट करून टाकण्यात येत होती. मावसाड टाकत होती 18 मार्च च्या दिवशी, आणि त्याचे स्क्रीनशॉट्स मी घेऊन ठेवले होते, कारण त्यामध्ये हिने अशी काही वक्तव्य केली होती जी हिची रियालिटी दाखवून देत होते. सेल्फ एक्सपोज त्यातलाच हा एक पार्ट आहे. सो ह्यामध्ये ही म्हणते की आम्ही तुझे फोटो जर सर्क्युलेट केले तर तू काय जाऊन सांगणार आहे. म्हणजे ही ओपनली मला धमकी देते की आम्ही तुझे फोटो सर्क्युलेट करू, आणि फोटो सर्क्युलेट केल्यानंतर तू काय बोलणार आहेस. तू हे बोलणार की माझे फोटो सर्क्युलेट केले, कारण ही बाई ह्या सगळ्यातनं पार झालेली आहे ना. ह्या बाईने स्वतःचेच फोटो कसे सर्क्युलेट केले, कसा धंदा करायचा, कसं काय, आणि त्यात हिने आपल्या दल्ल्याला पण सामील केलं. पहिले तर कांगावा रचला की माझे फोटो लीक झाले आणि असं तसं ऑब्जेक्शनेबल ह्याच्यामध्ये आणि अँगलमध्ये असे वगैरे. तर पहिले म्हणजे त्याला माहिती नसावं चच्चूला की ही काय लेवलची आहे, आणि त्यावेळेला डायरेक्टली त्याच्याकडेच ते फोटो पोचल्यानंतर मग आता काय करायचं पकडलं गेल्यावर, म्हणून मग हिने तो कांगावा रचला आणि एकदम माझे फोटो लीक झाले हे ते असं करून, म्हणजे हे जे हिने स्वतःच केलेलं. आणि आता हे वेगवेगळ्या इन्स्टन्सेसला प्रूव्ह होत आहे की ही बाई काय करू शकते. हिचं नेहमीचंच आहे, हा हिचा एक पॅटर्न आहे. आणि नंतर मग हळूहळू करून मग ह्यातनं पैसा येतो, ह्या सगळ्या गोष्टी करून कसं काय होतं आणि आपण आपले कशी स्वप्न पूर्ण करू शकतो, मॅनिफेस्ट करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी हिने मॅनिफेस्ट केल्या. आणि हळूहळू ह्या धंद्यामध्ये तिने चच्चूला पण दल्ला बनवलं, आणि मग दोघं मिळून जोमाने हा धंदा करू लागलेले आहेत. किंवा कदाचित त्याला जर ही गोष्ट अजूनही माहिती नसेल की आपली बायको अशा प्रकारचं काहीतरी करते, विक्षिप्त विकृत आहे, तर त्याला आता हे जाणून घेण्याची गरज आहे. कारण थोड्या वेळातच मी अशी एक गोष्ट रिव्हील करणार आहे ज्याने हे प्रूव्ह होतं की ही बाई नेहमीच असं करते, प्रत्येक वेळेला स्वतःच माती खाते, स्वतःच्या गोष्टी, प्रायव्हेट नंबर्स, प्रायव्हेट डिटेल्स, फोटोज, ॲड्रेस, हे सगळं ही स्वतःच रिव्हील करते. कारण हिच्या धंद्यासाठी हिला पडदे लावून जो धंदा करायचा असतो त्यासाठी हिला ते मॅनेज करायचं असतं. जसं की तुम्ही ह्यामध्ये बघू शकता की ती माझ्यावर नाव ढकलते. म्हणजे इतकी मोठी गोष्ट जर सिरियसली, म्हणजे एक शालीन घरातली, एखाद्या घरंदाज घरातली एखादी जर अशी आपल्यासारखी, तुमच्या आमच्यासारखी जर एखादी व्यक्ती असती तर तिने डेफिनेटली त्या गोष्टीचा पाठपुरावा केला असता, आणि कसं काय पुन्हा कधी असं होऊ नये याची खबरदारी घेतली असती. ना की त्याच्यावरती काही असे जोक्स किंवा त्याला असं काही, ही मस्करी नाही आहे, ही किती भयंकर गोष्ट आहे. आणि ही बाई सर्रास, म्हणजे तुम्हीच केले, तूच केलंय, मला कळलंय. तेव्हा तर बाई मी तुला ओळखत पण नव्हती, कोण आहेस, कुठे कुठे गटारात राहतेस ते मला काही माहिती पण नव्हतं. नंतर कळलं, नंतर मग मला देवाने धाडलं आणि देवाने मला सांगितलं की बघ, एक ह्या बाईचं काहीतरी करायचं आहे, खूप घाण विक्षिप्त विकृत बाई एक आहे या पृथ्वी तलावर, तर तिचा काहीतरी आता बंदोबस्त करायचा वेळ झालेली आहे. तर त्यासाठी मला देवाने नंतर मग ती सुबुद्धी दिली. बट त्याच्या आधी मला तू कोण आहेस, कुठे घाण करतेस, उसाच्या मळ्यात आहेस की कुठल्या डबक्यात आहेस की सार्वजनिक शौचालयात आहेस, मला काहीच माहिती नव्हतं. आणि हे फोटो तू स्वतः लीक केलेले आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, एखाद्या बाईवर, एखाद्या व्यक्तीवर जर असा काही प्रसंग ओढावला आहे आणि जर जेन्युनली पण तिच्या बाबतीत जर जेन्युनली झालंय ह्या गोष्टी,
तर तीच व्यक्ती दुसऱ्या स्त्रीला असं काही धमक्या किंवा तुझे फोटो लीक करेन आणि मग तू काय करशील वगैरे, म्हणजे आपण ज्या त्रासातून गेलोय तोच त्रास आणि अशा प्रकारचा म्हणजे इतक्या घाणेरड्या लेवलवर काही गोष्टी करण्याचं कसं काय विचार करू शकते. म्हणजे मी हाच विचार करते की जर हिच्यावर जेन्युइनली जर असं झालं असेल, जर हिचे फोटोज वगैरे, तर हा किती मोठा एखाद्या सुसंस्कृत फॅमिलीला धक्का असू शकतो. आणि त्याच फॅमिलीतली म्हणजे तीच व्यक्ती जिच्यावर हा प्रसंग ओढावला आहे तीच आता दुसऱ्या लोकांना, दुसऱ्या स्त्रियांना ह्या गोष्टीची धमकी देते की मी तुझ्याबरोबर हे करेन आणि मग तू काय करतेस ते बघूया. याचा अर्थ तिला हे चांगलंच माहिती आहे की ह्याच्यातनं काही होत नाही. जसं ती स्वतःचे फोटो लीक करून स्वतः पकडली गेली नाही, याचा अर्थ कोणीच तिने दुसऱ्याचे केले तरी ती पकडली जाणार नाही, हा कॉन्फिडन्स तिच्यामध्ये आला आहे, म्हणून ती ह्या अशा प्रकारच्या धमक्या देते. तर ज्या कोणाकडे ही गेली होती, ज्या कोणाचा ही आधार घेत होती, मग ते वकील असू देत, पोलीस मामा असू देत, कोणी असू देत, त्यांनी पण हेच ओळखलेलं आहे की ही बाई कांगावं करत आलेली आहे आणि हिचे फोटोज आता मिळणं शक्य नाही, कारण हिने स्वतःच ते वेबसाईटवरनं वगैरे डिलीट केलेले आहेत आणि आता फक्त कांगावा करते, म्हणून हिला ती भीक घातलेली नाही. आणि राहिला प्रश्न, मी तर अशा काही बाता करतच नाही, जे मला करायचं आहे ते मी करते, त्यामुळे केस वेस आणि कोणाकडे आणि मला तुला तोंड दाखवावं लागेल ह्याच्या धमक्या तू मला देऊ नकोस. मला जे करायचं आहे ना ते मी माझ्या पद्धतीने करेन. मला देवाने बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा वापर मला करता येतो. जर एखाद्याने माझे फोटो लीक केले किंवा काही केलं तर त्याला माझा चेहरा न दाखवताही त्याच्यावर ॲक्शन कशी घ्यायची त्याचा हक्क मला संविधानाने दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीचे फोटो लीक झाले, तिची प्रायव्हसी ब्रीच झाली आहे, ऑब्व्हियसली ती व्यक्ती का अजून तोंड दाखवून येईल. तर डेफिनेटली मी हे बोलू शकते की मला नाही दाखवायचं आहे, त्याच अगेन्स्ट तर मी केस केलेली आहे, त्या अगेन्स्टच तर मी वाचा फोडलेली आहे. तर त्यामुळे ते कसं काय करायचं ते तू माझ्यावर सोड आणि तू त्याचा लोड घेऊ नको आणि या फालतूच्या धमक्या देऊ नकोस. आणि जेव्हा ही विधानं करतेस ना, तूच केलंस, तूच काय हे केलंस आणि जे आळ घालतेस तू असं रँडमली बिनबुडाचे जे आरोप करतेस ते करण्याच्या आधी ना 10 वेळा विचार कर की आपणच ह्याच्यामध्ये ट्रॅप तर नाही होणार ना. आणि हेच तुझ्या बाबतीत होत आलंय, तुला कोणी उभं करत नाही, तुला कोणी भीक घालत नाही, कारण सगळी गू घाण ही तू स्वतः केलेली आहेस. आणि ह्यावर तुझ्यावरच मानहानीचा दावा ठोकला जाऊ शकतो. तू काय घेऊन येणार आहेस? तुझ्यावरच उलट बिनबुडाचे आरोप केल्याबद्दल तुलाच आम्ही धरू शकतो. आणि ह्याचसाठी ह्या सगळ्या गोष्टीची जमवाजमव आणि प्रत्येक वेळेला मी डॉट्स कनेक्ट करत असते. ज्या गोष्टी तू वागतेस, जे तू करतेस, जसं की आजही केलंस. आज तुम्ही 1.28 टाईमस्टॅम्प, या टाईमस्टॅम्पला जर तुम्ही चेक केलं तर हिने स्वतःचा ॲड्रेस दाखवलेला आहे, एकदम क्लिअर कट ॲड्रेस दाखवलेला आहे. त्याचबरोबर स्वतःचा फोन नंबरही हिने स्वतःच रिव्हील केलेला आहे, ते पण तुम्ही चेक करू शकता. ही असंच अननोईंगली केल्याचा असा आव आणते, असं दाखवते की लक्षातच आलेलं नाही आहे, पण ही पर्पजली करत असते, कारण हिला पुढच्या धंद्याची पडलेली असते, पुढे काही गोष्टी करायच्या असतात, त्यासाठी ही अशी जुळवाजुळव करत असते. प्रत्येक वेळेला हिने असं बॅकग्राऊंड क्रिएट केलं याआधी की माझा ॲड्रेस लीक करू नका, माझा ॲड्रेस दाखवू नका, सांगू नका. ज्या लोकांना माहिती आहे की मी इथे राहायला आली आहे ते लोक पण कॉमेंटमध्ये सांगतायत, माझा ॲड्रेस बोलतायत आणि काय म्हणजे डिटेल्स रिव्हील करतायत. तर हा त्या लोकांना इशारा आहे की हे तुमच्यावर शेकू शकतं किंवा कोणावरही शेकू शकतं. अगदीच कोण नाही तर ते माझ्यावरती शेकवेल, कारण तिला एक मीच आहे एक भेटलेली की काही झालं की गॉसिप गर्लने केलं. तर मला इतकंच सांगायचं आहे की ही प्रत्येक वेळेला बनावर असते. जसं ह्याआधी हिने जे फोटोजचं वगैरे मॅटर केलं आणि मग ते चच्चूकडे गेल्यावर बनाव रचला की अरे मी हे कसं झालं मला नाही माहिती, आणि मग ते ताबडतोब आपल्या याराला कोणाला कोण होता त्याला सांगून सेटिंग करून ते डिलीट वगैरे करवले. आणि नंतर मग त्याच्यावर जो मिळेल त्याच्यावर ती व्यक्ती तेव्हा आपल्याशी ओळख पाळख नसताना सुद्धा जी व्यक्ती असेल तिच्यावर नाव ढकलून मोकळी झाली. त्याच प्रकारचा आता ही एक ग्राउंड तयार करते आहे. हिला आता काहीतरी घरामध्ये रान मोकळं करायचं आहे, बाजार करायचा आहे, व्हॉटेवर करायचं आहे, त्यामुळे ती स्वतःचा ॲड्रेस स्वतःच लीक करते आहे. आणि नंतर ही स्वतः असं दाखवेल की अरे नाही मला नाही माहिती कसं झालं आणि कोणीतरी ह्याने लीक केलं असेल, त्याने लीक केलं असेल. तर फक्त आणि फक्त आता पॉडकास्ट करण्यास कारण की
की मला तुम्हाला हेच क्लिअर करायचं आहे, हीच ती वेळ, हाच तो क्षण ज्या वेळेला मावसाडने स्वतःचा ॲड्रेस, स्वतःचा नंबर स्वतः लीक केलेला आहे. कुठे सुलभ शौचालयात वगैरे कोणीही हिचा नंबर लिहून आलेला नाही आहे. ही स्वतःच लिहित असते, कॉल मी, ट्रिंग 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 ट्रिंग. हे सगळं आता तिकडे शिफ्ट होण्यामागचं आणि चच्चूला लांब ठेवण्याचं मॅनिफेस्टेशन करण्यामागचं कारण हेच आहे. आणि मग पकडली गेली की बनाव रचायचा. हे हिचं नेहमीचं आहे, हाच हिचा पॅटर्न आहे. लक्षात घ्या आणि सावधान राहा, सतर्क राहा. सो दॅट्स इट. आत्ताच्या पॉडकास्टमध्ये भेटू थोड्याच वेळात दुसऱ्या पॉडकास्टमध्ये बॅक टू बॅक. सो सी इन माय नेक्स्ट पॉडकास्ट. तोपर्यंत याबद्दल काय तुम्हाला वाटतं आणि ते नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा. ओके, बाय.